Cinema Pavilion रेल्वे 7. स्टेशनवर मुलीला एक जोकर थांबवतो. जोकर मस्करीमध्ये हाताने फोन लावण्याचे नाटक करत. पण आश्चर्याची गोष्ट अशी, शेजारचा पब्लिक फोन खरंच वाजू लागतो. मुलीला ते थोडं विचित्र वाटत होतं, पण तरीही ती त्या खेळात सामील होते. फोन उचलून कानाला लावते. जोकर फोन मधून तिला म्हणतो की तिला पूर्ण रात्र सोबत हा खेळ खेळावा लागेल, नाही तर परिणाम वाईट होतील. पण मुलगी ही मस्करी समजून फोन ठेवून टाकते आणि जाता जाता जोकराची खिल्ली उडवते. तिला माहिती नव्हते की तिला या छोट्याशा गोष्टीची मोठी किंमत मोजावी लागेल. जशी ती स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचते, तसेच तिला कोणीतरी आसपास असल्याची चाहूल लागते. मागे वळून बघती तर ती दचकते. तिच्या मागे जोकर उभा होता. जोकर तिच्या प्रत्येक हावभावची नक्कल करू लागला. मुलीला हे अत्यंत भीतीदायक वाटते व ती घाबरून पुढच्या प्लॅटफॉर्मवर थांबते व आजूबाजूला पाहते की जोकर तिचा पाठलाग तर करत नाही ना. तेव्हा तिला थोडं बरे वाटतं. थोड्या वेळाने ती एक ऍपल काढून खाऊ लागते, पण जसे ती दुसरा घास खाणार, तिचा हात अकडला जातो व ती घाबरून समोर पाहते तर जोकर तिची बॉडी कंट्रोल करत आहे. ती माफी मागू लागते, पण जोकर तिचा आवाज बंद करून टाकतो. तेव्हा जोकराच्या डोक्यात खतरनाक कल्पना येते. तो स्वतः उठतो व मुलीचे शरीर कंट्रोल करत हळूहळू रेल्वेच्या रुळाकडे नेत असतो. मुलीच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चाताप स्पष्टपणे दिसून येते. तेव्हा जोकरचे म्हणणं आपण ऐकले पाहिजे होते, पण पश्चातापाचा काही फायदा नव्हता. खूप उशीर झाला होता.